मंडळी, अगोदर हे 2 व्हिडिओ पहा. पक्ष म्हणून तुम्ही काय काय योगदान दिलं आम्हाला? आम्ही काय केलं नाही? रक्ताचं पाणी केलं आम्ही तुमच्यासाठी. माझ्या लेकर घरदार 2 महिन्यापासून नोकरी सोडली मी. नोकरी यांच्यामुळे माहिती का? पक्षात काम करू लागलो, 2 महिन्यांनी प्रचार करू लागलो. आणि त्या नवीन माणसाला उमेदवारी दिली यांनी. कुठल्या व्यवस्थेवर दिली यांनी? मला उत्तर द्यावं. माझं लेकर आई बाप सगळं घेऊन रोडवर फिरून आलो मी रोज. का बरं? काय कमी आमच्या? त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला. काय उमेदवारी आमची केली म्हणून द्यावा यांनी उत्तर आम्हाला. काय चुकलं आमचं? एक निष्ठ नाही. आम्ही पक्षाच्या नावावर काय दुकानदार केल्या का? आमचं कॅरेक्टर खराब आहे. समोरच्यावर गुन्हे दाखल आहेत. 12 गुन्हे दाखल आहेत. तुम्ही उमेदवारी दिली कसं काय त्याला? गुन्हेगाराला उमेदवारी देता का तुम्ही? तुमच्या राजकारणासाठी आमचा बळी देता का तुम्ही? आम्ही काय चुकलं आम्हाला उत्तर पाहिजे. एवढी तळमळ, एवढी हळहळ कशासाठी मित्रांनो? तर फक्त तिकीट नाकारलं म्हणून. तिकीट नाकारलं म्हणजे आता नगरसेवक बनता येणार नाही आणि लोकांची सेवा करता येणार नाही. तर लोकांची सेवा करण्यासाठी मित्रांनो ही तळमळ आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हे साफ चुकीचं आहे. नगरसेवक होऊन लोकांची सेवा करणं हा या लोकांचा कधीही उद्देश नसतो. लोकांची सेवा किंवा विकास करणे या नावाखाली या लोकांचे हे चाललेली नाटकं असतात. खरं तर मित्रांनो, नगरसेवक झाल्यानंतर वेगवेगळ्या कामातून वेगवेगळ्या भ्रष्टाचार करून पैसे खाता यावेत म्हणून या लोकांची एवढी धडपड, एवढा हळहळ या कामासाठी यांची चाललेली असते. आजकालच्या जगात मंडळी असा कोणताही व्यक्ती नाही की जो स्वतःहून एवढी तळमळ लोकांच्या सेवेसाठी करत असेल. एवढी तळमळ फक्त यांची नगरसेवक पदासाठी चाललेली आहे. नगरसेवक पद मिळाल्याच्या नंतर वेगवेगळे कामं येतात. कामामध्ये पैसे खायला भेटतात. पैसे खाल्ल्यानंतर मग हे मोठे मोठे गाड्या बंगल्या घेतात आणि यांचा एक प्रकारचा रुबाब चालू होतो. म्हणून या लोकांची अशी तळमळ चाललेली असते.